करुणालयं नमामि भगवत्पादं शङ्करं लोकशङ्करं शङ्करं शङ्कराचार्यं केशवं बादरायणं सूत्रभाष्यकृतौ वन्दे भगवन्तौ पुनः पुनः। ईश्वरो गुरुरात्मेति मूर्तिभेदविभागिने व्योमवद्व्याप्तदेहाय दक्षिणामूर्तये नमः। नारायणं समारम्भां शङ्कराचार्यमध्यमाम् अस्मदाचार्यपर्यन्तां वन्दे गुरुपरम्पराम्। नमस्ते शारदे देवी काश्मीरपुरवासिनी त्वामहं प्रार्थये नित्यं विद्यादानं च देहि मे। ब्रह्मस्वरूपा परमा ज्योतिरूपा सनातनी सर्वविद्याधिदेवी या तस्यै वाण्यै नमो नमः। सच्चिदानन्दरूपाय विश्वोत्पत्त्यादिहेतवे तापत्रयविनाशाय श्रीकृष्णाय वयं नमः। यं प्रव्रजन्तमनुपेतमपेतकृत्यं द्वैपायनो विरहकातर आजुहाव पुत्रेति तन्मयतया तरवोऽभिनेदुः तं सर्वभूतहृदयं मुनिमानतोऽस्मि। बोले श्री सच्चिदानंद भगवान की जय। श्रीमद्भागवत महापुराण की जय। गोपाल कृष्ण भगवान की जय। श्री राधा रानी की जय। सब संतन की जय। श्रीमद्भागवत महापुराण सत्संग आणि पाठीमागच्या सत्संगामध्ये आपण काय ऐकलं होतं? ऐकलं नाही लक्षात? प्रचेतागणांना भगवान शंकर उपदेश करतात. पाठीमागच्या सत्संगामध्ये आपण ऐकलं होतं प्रचेतागण कोण आहेत? हे राजा प्राचीन बर्हीचे मुलं आहेत. राजा प्राचीन बर्ही जो कोणाचा मुलगा आहे? महाराज वेंचा. हो महाराज. कोणाचा मुलाला कुठे लावता येत नाही. पृथ्वीचा. ती मोठी वंशावळ होती. प्राचीन बर्ही यांचे हे 10 मुलं, यांचे नाव प्रचेतागण आहे. आणि प्रचेतागणांनी त्या ठिकाणी पित्याच्या आज्ञेला स्वीकार करून समुद्रामध्ये जाऊन तपस्या करायचं ठरवलं, जेणेकरून गृहस्थ जीवनामध्ये प्रवेश करता येईल. मग त्या ठिकाणी महाराज प्रचेतागण सगळे गेले. भगवान शंकराचं दर्शन घेतलं, पाहिलं, परमात्म्याने उपदेश दिला. सुंदर असं रुद्रगीत त्या ठिकाणी पूर्ण झालं. भगवान शंकर प्रचेतागणांना स्वतःहून उपदेश करतात. तिथे काही प्रश्न विचारला नव्हता किंवा काहीही नव्हतं. सहजासहजी अगदी आनंदपूर्वक देवाने दर्शनही दिलं. बघा, म्हणजे लोक तपस्या करतात त्याच्यानंतर दर्शन मिळतं, आणि हे तपस्या करायला चालले होते ना, आधीच दर्शन मिळालं. तर हे कशाचं आहे? पित्याच्या आज्ञेला पालन केलं त्याचं फळ आहे की तपस्या करण्यापूर्वीच परमात्मा प्रसन्न आहे यांच्यावरती. मग अशा प्रकारे भगवान परमात्मा प्रसन्न आहेत, उपदेश दिला. आणि याच्यानंतर हे सगळे भगवान शंकराच्या उपदेशाचं पालन करून सर्वांनी
भगवान परमात्म्याला प्रसन्न केलं. आणि हे जे रुद्रगीत आहे, या सगळ्या प्रचेता गणांनी काय केलं, पाण्यामध्ये उभे राहून या रुद्रगीताची आवर्तनं केली. निरंतर या रुद्रगीताला ते गात राहिले. किती गात राहिले तर म्हणतात 1000 वर्षापर्यंत. किती? 1000 वर्ष. 1000 नाही, 10,000 वर्ष. त्याच्या आधी त्या दिवशी हेच ऐकलं होतं ना, तुम्ही पण 1000 म्हणताय. 10,000 वर्षेपर्यंत तपस्या केली. तर 10,000 वर्ष तपस्या केल्यानंतर मग त्यांना परमात्मा प्रसन्न झाले. पण एवढ्या दिवसामध्ये झालं काय तर म्हणतात त्यांचे जे वडील आहेत, कोण? प्राचीन बर्ही, मुलांना दिलं पाठवून घराच्या बाहेर तपस्या करायला, आणि हे बाबा मात्र भोगामध्ये रमले. आणि विशेष म्हणजे त्यांनी काय केलं, कर्मकांड याच्यामध्ये चित्त लावलं. कर्म करत राहायचे, ज्याच्यामध्ये यज्ञ याग आदी खूप करायला लागले. निरंतर कर्मकांडात त्यांचं मन रमलं. भजन, अध्यात्म, विद्या, ज्ञान हे सगळं काही बाजूला राहिलं, फक्त कर्मकांडच करत राहिले. मग असं कर्मकांड करताना यांना बघून परम कृपालू, अध्यात्म विद्येमध्ये विशारद असणारे परम दयाळू ब्रह्मर्षी देवर्षी नारदजी महाराज त्या ठिकाणी प्रकट झाले. आणि नारदजी महाराजांनी राजा प्राचीन बर्हीला उपदेश दिला. काय उपदेश दिला तर म्हणतात की राजा, हे राजा, कर्मांच्या द्वारे तुला कोणतं सुख मिळेल असं तुला वाटतंय बरं? कोणत्या सुखाकरता तू एवढे कर्म करतोय? तुझं असं कोणतं कल्याण होणार आहे या कर्मामधून, मला सांग बरं. जेही कर्म तू करतोय त्या कर्माच्या द्वारे तुझ्या दुःखाचा आत्यंतिक नाश होणार नाही. दुःखाचा नाश आणि दुःखाचा आत्यंतिक नाश या दोन्हीमध्ये फरक आहे बरं का. दुःखाचा नाश तो क्षणापुरता सुद्धा असू शकतो. डोकं दुखतंय, गोळी खाल्ली, गेली डोकंदुखी. पण त्याचा जो आत्यंतिक नाश आहे तो नाहीये, परत डोकंदुखी होणार नाही का. परंतु हे भवसुखाचं जे सांगितलंय, हे भव दुःख जेवढे आहेत ना संसाराचे, या दुःखांचा आत्यंतिक नाश झाला पाहिजे. असा नाश की परत हे दुःख आपल्याला चुकूनही येणार नाही, हे दुःख आपल्याला परत मिळणार नाही कसल्याच परिस्थितीमध्ये. अशा प्रकारचा आत्यंतिक नाश. आणि तू जे कर्म करतो यातून दुःखाचा नाश होणार नाही, परमानंदाची प्राप्ती होणार नाही. दुःखाचा नाश म्हणजेच परमानंदाची प्राप्ती आहे आणि त्यातच खरं कल्याण आहे. दुःखाचा नाश होणं आणि परमानंदाची प्राप्ती होणं यालाच म्हणतात कल्याण. आणि हे जे कल्याण आहे ते तू जे कर्म करतो त्याद्वारे नाही मिळणार. तू जे कर्म करतोय त्याद्वारे हे कल्याण मिळणं शक्य नाही राजा. का बरं? कारण की सांगितलंय तू कर्म कशा करता करतोय. तर यज्ञ जे आहेत ना ते कशा करताय, स्वाभाविक यज्ञाचं फळ जास्तीत जास्त स्वर्ग देणं आहे. यज्ञ जर तुम्ही केले तर त्यातून जास्तीत जास्त स्वर्गच भेटेल. स्वर्गापेक्षा जास्त मोठं काही नाही भेटणार. अग्निहोत्रम ज्योती स्वर्ग कामः, दर्श पौर्णमास याग आहे, चातुर्मासी याग आहे, हे सगळे जेवढे यज्ञ आहेत या सगळ्या माध्यमातून तुम्हाला काय भेटेल? स्वर्ग भेटेल. मग तोही म्हणा स्वर्ग पण सुखच आहे ना, कुठं दुःख आहे बरं? स्वर्ग काय? स्वर्ग सुखच आहे, परंतु स्वर्ग सुख जरी असलं तरी ते कायमचं नाही ना, कारण की आपल्याला कायमचं सुख पाहिजे. याच्यामध्ये जे सांगितले की त्रैविद्यावाम सोमपापूत पापा यज्ञेरिष्ट्वा स्वर्गतीम प्रार्थयन्ते ते पुण्यमासाद्य सुरेंद्र लोकम अश्नन्ति दिव्यान दिविदेव भोगान. ते लोक काय करतात तर होम हवन यज्ञ आदी करतात. यज्ञांच्या माध्यमातून पुण्य कमवतात आणि त्या पुण्याच्या बळावरती स्वर्ग मिळवतात. परंतु तो स्वर्ग जो आहे तो पुण्याचा बळ जोपर्यंत आहे तोच पर्यंत मिळतो. एकदा पुण्य संपलं की परत तुमचं स्वर्ग संपला, स्वर्गाचं सुख संपलं. तेव्हा म्हणतात क्षीणे पुण्य मर्त्य लोक विशंती. एकदा तुमचं पुण्य क्षीण झालं की मर्त्य लोकाला यायचंय. मग तुम्ही म्हणतात की हे सगळे जे कर्म करतायत तुम्ही आता राजा, या कर्माद्वारे स्वर्ग भेटेल, परंतु तुम्हाला कायमचं सुख मिळणार नाही. आणि हे जे कर्म आहेत वास्तविक हेच कर्म बंधनाचं कारण आहेत. तुम्ही कर्म केले तर त्या कर्मांना फेडण्याकरता परत जन्म घ्यावा लागतो. जन्म घेतल्याशिवाय ते कर्म फिटत नाही आणि कर्म फिटल्याशिवाय सुटका नाही. सुटका नाहीये बरं का कर्म फेडल्याशिवाय. तुम्ही म्हणणार काय काय नाही काय होतं, असं नाही होत. कर्माचं बंधन बनून राहतं, ते फेडल्याशिवाय सुटका होत नाही.
कुठल्या ना कुठल्या रूपात त्याला फेडायचंच आहे. म्हणून म्हटले आता तुम्ही जे काही कर्म करतात त्याच्यावर तुम्ही स्वर्गाला प्राप्त कराल. स्वर्ग सुख संपन्न झाल्यानंतर परत तुम्ही पृथ्वीवर येताल. पृथ्वीवर येण्याकरता जन्म घ्यावा लागतो. असं तसं येता येत असं जमत नाही ना. असंच उतरले स्वर्गातून लगेच खाली आले बसले असं होत. कुठं नाही आला तर पहिला जन्म घ्यावा लागतो. आणि जन्माला येणं काही एवढी सोपी गोष्ट आहे का? किती त्रास असतो बरं. 9 महिने आईच्या पोटामध्ये राहायचं. आणि कसं राहायचं तर म्हणतात की आईच्या पोटामध्ये मल आणि मूत्राचा संचय असतो. त्याच्यामध्ये आपल्याला राहायचं. तिथेच खायचं प्यायचं सगळं तिथेच आपलं पुरतं. आणि बरं आपण असं सरळ पण नाही बसलेलो. म्हणतात की उलटे तो उलटे डोक्यावरती उभे पायवरती आणि डोकं खाली शीर्षासन केलेलं आहे. जेव्हा बाळ जन्माला येतं तेव्हा पहिलं डोकंच बाहेर येतं ना. याचा अर्थ ते डोक्यावरच उभं असतं. ते डोक्यावर असतं अर्थात शीर्षासन करतं. बघा शीर्षासन करायचं किती दिवस ते 9 महिने शीर्षासन करायचं. आईच्या गर्भवास अत्यंत यंत्रणापूर्ण आहे. आणि हे कर्म करतायत म्हणून जन्म घ्यावा लागतो. आणि जन्माला येणं हेच दुःखाचं मूळ कारण आहे. आणि जन्माला आल्यानंतर जगावंच लागेल हो. कुठं जातात जग सोडून? जगावंच लागेल. आणि बरं जग सोडून जायची जरी वेळ आली तरी पण असंच जाता नाही येत ना. मृत्यू पण आहे. जसं येताना जन्म आहे तसंच जाताना मृत्यू आहे. मग हा जो मृत्यू आहे तो सुद्धा काही सुखाचा नाही. आयुष्यभर तर अगदी आटापिटा करून जीवनाची पूर्णतः वाट लागते. जीवनभर फक्त कष्ट करून आणि दुःख झेलून झेलून तो माणूस पूर्ण कामातून गेलेला असतो. त्यात हे मृत्यूचं मोठं दुःख. मग बघा दुःखाचं खरं कारण काय? दुःखाचं मूळ कारण म्हणजे कर्म आहे. कर्म केले म्हणून जन्माला यावं लागलं. आणि हे जन्मच दुःख आहे. दुःखच दुःख आहे. याच्यामध्ये दुःख आणि जन्म याच्यामध्ये दुसरा फरकच काही नाहीये. जन्माला येणं म्हणजेच दुःख मिळणं आहे. मग आपण सगळे कोण आहोत? जन्माला आलेले प्राणी अर्थात दुःख भोगायला इथे आपण आलेलो आहेत. म्हणून म्हटले की हे कर्माचे तुम्ही काय समजताय? कर्म करून बंधनात फसण्याकरता तुम्हाला कोणी सांगितलं? हे सगळं सोडून आत्मचिंतन का करत नाही तुम्ही? फक्त यज्ञ याग करून पुण्य कमवताय. त्यातून व्हायचं काय? मोक्ष मिळणार नाही राजा. अशा प्रकारे देवर्षी नारदांनी राजाला उपदेश केला. राजा म्हणतात की हे महाभाग, हे महामुने, हे तपस्वी नारदजी महाराज, तुम्ही आज बड्या पुण्य उदयातून माझ्या घरी आलात. जेव्हा थोर पुण्य आपलं उदय होतं तेव्हा नारदजी महाराजांसारखे संत महापुरुष आपल्या घरी अनायासे येतात. ते म्हणतात आता तुम्ही आलेत ना समोरून, त्याच्यामुळे माझं कल्याण निश्चित आहे. मला काही काळजी राहिली नाही. म्हणून हे नारदजी महाराज, खरं तर मला कल्याण काय असतं हे माहीतच नाही. मी पूर्ण विसरलोय. कल्याण कशाला म्हणायचं आणि आत्मचिंतन काय असतं हे मला कळतच नाही. आता माझं बुद्धी जी आहे ना एकदम मलिन झालेली आहे. या बुद्धीला कर्मकांड आणि पुण्य याच्याशिवाय दुसरं काही कळतच नाहीये. आणि विशुद्ध आत्मतत्व जे आहे ते माझ्या काही पदरात पडत नाही. आणि हे फक्त जीवनामध्ये कर्मबंधनामध्ये मी कायमचा फसू नये. आणि माझी तर इच्छा आहे की या कर्मबंधनातून मला मुक्त व्हायचं आहे. मला सुटायचं, याच्यामधून माझी सुटका व्हावी. आणि ह्या सगळ्या करता मी प्रयत्न करतो. परंतु माझे सगळे प्रयत्न केवळ कर्मामध्येच लिप्त आहेत. आणि खरं तर मला हेही कळतं की हे जे कर्म आहेत ना हे कपट धर्म आहे. काय बघा, कर्म करताना काही कष्ट कमी आहेत का? हा, किती कष्ट आहेत. यज्ञ करायचं म्हटलं काही कष्ट कमी आहेत का? तेवढे किती प्रचंड कष्ट आहेत ते करण्याकरता. आणि एवढे कष्ट करून यज्ञ तुम्ही करताय आणि ते यज्ञाचं फळ काय मिळतंय तर फक्त स्वर्ग. याचा अर्थ म्हटले हे जे काही आहे बंधनामध्ये अडकवण्याकरता लाडीगुडी लावली जाती. उलट बंधनात अडक तू. म्हणून हा कपट धर्म आहे. हा कपट धर्मामधून बाहेर निघून मला काय करायचंय? स्त्री, पुत्र आणि धन याच्यामध्ये बाहेर निघून आत्मचिंतन करायचं. पण माझ्या हाताने हे होत नाही. आणि मला हे कळतंय की कपट धर्मामध्ये जगून स्त्री, पुत्र आणि धन संपत्ती याच्यामध्ये आसक्त राहणारा पुरुष कधीही आत्मकल्याण प्राप्त करत नाही. परमपदाची त्याला कदापि प्राप्ती होत नाही. तर हे नारदजी महाराज, कृपा करून तुम्ही आज माझं मार्गदर्शन करा. अशा प्रकारे प्रार्थना केली असता तेव्हा नारदजी महाराज म्हणतात, हे बघ राजा, तू काय करतोय? यज्ञ करतोय. आणि यज्ञामध्ये निर्दयतापूर्वक पशूंची हत्या करतो. कारण की यज्ञामध्ये पशुबली दिला जातो.
म्हणतात मग तू पशुबली देतो, पशु याग करत असताना पशुबली देतात. 3 प्रकारचे पशु असतात. त्या पशूंचं हनन करून त्यांचं कशा प्रकारे हवन करायचं असतं त्याचं पण विधान आहे बरं का. म्हणजे यज्ञामध्ये काय करतात की तो जो पशु आहे, 3 प्रकारचे जे पशु असतात त्या पशूंना मारून त्यांच्या आतमध्ये त्यांचे जे छोटे छोटे पार्ट असतात, कोणाची जीभ आहे, पोटामधले काहीतरी अंश आहेत, त्या सगळ्यांना एका पात्रामध्ये काढून ठेवलं जातं. आणि एक असं काट्याचा चमचा असतो, त्याला काय म्हणतात, पाहिला ना काट्याचा चमचा, तर हवन करण्याकरता वेगळा मिळतो, लाकडाचा वगैरे असतो. तर त्या काट्याच्या चमच्याने त्या मांसाला धरून ते हवन केलं जातं त्याचं. आणि पशुचं उरलेलं जे मांस आहे ते त्या यज्ञकुंड जे आहे, यज्ञशाळा, ते यज्ञशाळेच्या नैऋत्य दिशेला काय करतात, एक मोठा खड्डा खोदतात आणि त्या खड्ड्यामध्ये त्याला पुरून टाकतात. अशा प्रकारे पशुबळी असतो. आणि मग हा जो पशुबळी आहे त्याच्याशिवाय यज्ञ पूर्ण होत नाही. आणि तुम्ही यज्ञ करण्याकरता एवढ्या सगळ्या पशूंची, एवढे निर्दोष पशु आहेत हे सगळे, त्यांचा काही दोष आहे का, अपराध आहे का त्या पशूंचा, या पशूंचा तू बळी देतो राजा, आणि हे काही उचित नाही. एवढ्या निर्दयतापूर्वक तू पशुबळी देतो. त्यातून झालं काय, तू बघ आकाशात बघ, जरा ढगाकडे बघायला लागलं. आकाशात बघ म्हणे काय आहे, तर म्हणतात की तू ज्या ज्या पशूंची हत्या केलेली आहे, ज्यांचा वध केलेला आहे याच्यामध्ये यज्ञामध्ये, त्या सगळ्या पशूंनी जी पीडा त्यांच्या मनामध्ये झाली, त्यांना जो पीडा झालेली शरीर त्याग करताना, त्या पीडेला त्यांनी ध्यानात ठेवले सगळ्यांनी. आणि ते आकाशामध्ये ध्यानात ठेवून वावरतात चौकडे आणि अगदी तुझी वाटच बघून येत. कशा करता, तर ते म्हणतात की तुझी वाट बघतात की कधी तू मरशील, आणि तू मेल्यानंतर जेव्हा परलोकाकडे जाशील ना, तेव्हा हे सगळेच्या सगळे पशुलोक अत्यंत क्रोधामध्ये तुझ्यावर तुटून पडतील. आणि त्यांचे जे मोठे मोठे लांब लांब टोकदार शिंग आहेत ना, त्या शिंगांनी तुला कधी ते नोचून नोचून एकदम पूर्णतः तुझं काय करतील, पूर्ण तुला नष्ट करतील. तोपर्यंत ते काही शांत बसणार नाही. म्हणून हे राजा, हे सगळं सोडून दे बाळा, हे तुझ्या हिताचं नाहीये, तुझ्या कल्याणाचं नाहीये, तुझं कल्याण याच्यामध्ये नाहीये. अशा प्रकारे नारदजी महाराज सांगतात. तरी पण बघा, एखाद्या माणसाला सांगितलं तर काही उपाय होत नाही बरं का. सांगून त्याला कळत नाही, सांगून 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 थकून गेला व्यक्ती तरी कळत नाही. आणि मग नारदजी महाराजांनी हेच कळलं की कर्मामध्ये आकंठ फसलेला हा माणूस आहे. म्हणजे आकंठ, आपण म्हणतो डोक्यासहित प्रपंचात बुडालो मी, तसंच ते सुद्धा आकंठ थोडं तरी वर होतं म्हणून ठीक आहे, आकंठ बुडाला होता. कशात, कर्म करण्याच्या मध्ये, कर्म बंधनामध्ये आकंठ बुडालेला. याला अशा प्रकारे उपदेश करून चालणार नाही, याला कळणार नाही, तो ऐकणार नाही, त्याच्या डोक्यात घुसणार नाही. अशा प्रकारे नारदजी महाराजांना कळालं आणि ते म्हटले की राजा, तुला मी एक सुंदर अशी गोष्ट सांगतो. काय गोष्ट सांगतो म्हटले, तर प्राचीन काळामध्ये एक खूप सुंदर अशी गोष्ट घडलेली आहे, त्याच्यामधून आपल्याला सुंदर काही शिकण्यासारखं आहे, ती गोष्ट मी तुम्हाला सांगतो. अशा प्रकारे नारदजी महाराजांनी आता एक गोष्ट सांगायला सुरुवात केली. काय आहे, तर म्हणतात की राजन, पूर्व काळामध्ये एक राजा होता आणि त्या राजाचं नाव काय होतं, सांगतात पुरंजन. राजाचं नाव होतं पुरंजन. आणि पुरंजन राजाचा एक मित्र होता, त्याचं नाव होतं अविज्ञात. ही गोष्ट लक्षात ठेवायची बरं का, आयुष्यभर कामाला येईल. श्रीमद भागवत ऐकल्यानंतर ही गोष्ट ज्या व्यक्तीच्या लक्षात राहील, तो व्यक्ती काहीतरी चिंतन करेल नक्कीच जीवनाच्या मृत्यूच्या काळी. कारण याच्यामध्ये इतकं रहस्य भरलेलं आहे की खूप ऐकण्याजोगी आहे. तर त्या ठिकाणी राजा पुरंजनाचा मित्र आहे अविज्ञात. आणि ह्या अविज्ञाताच्या ज्या चेष्टा असायच्या, त्याचे जे काम असायचे ना, ते सगळ्यांच्या डोक्याच्या बाहेरचे होते. तो काय करतोय कोणाला काहीही कळतच नसायचं. मग अशा प्रकारे अविज्ञात आणि पुरंजन हे दोघं एकदम सख्खे मित्र होते, जोडीदार होते. आणि एकदा असं झालं की राजा पुरंजन जो आहे त्याला राहण्याकरता जागा शोधत होता की मला राहायचंय, मग मी कुठेतरी चांगली जागा शोधतो जी मनाप्रमाणे माझी आवडती जागा आहे. अशा प्रकारे राजा सगळीकडे पृथ्वीवर फिरून 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 पाहिलं की माझ्या मनाप्रमाणे राहण्याची जागा मला कुठे मिळते. पण राजाला कुठेही राहायची जागा मिळाली नाही. आणि जेव्हा पृथ्वी फिरता फिरता हिमालयाजवळ आला राजा, आणि हिमालयापासून खाली त्याने डोकावून बघितलं की अरे, इकडं तर खूप सुंदर जागा आहे. तर म्हणतात हिमालयाच्या दक्षिणेकडे जे शिखर आहेत सगळे,
त्या शिखरांच्याकडे जी कर्मभूमी आहे त्याला म्हणतात भारतखंड, भारतभूमी. आपण जिथे राहतो हा भारत देश. तर या भारत देशाला त्या पुरंजनाने बघितलं की अरे वा, इथं किती सुंदर जागा आहे, मला आतापर्यंत भेटली नाही जागा, सगळीकडे मी फिरून आलो परंतु भारतासारखा हा तर प्रांतच मला कुठे भेटला नाही. किती सुंदर नगर आहे हे बरं. आणि काय नगर आहे माहिती नव्हतं राजाला. तर त्या ठिकाणी मग राजाने विचार केला की आता या राज्याच्या आतमध्ये मी जावं. नगरामध्ये प्रवेश केला तेव्हा बघितलं की राजाने नगरात प्रवेश करण्याकरता 9 दरवाजे आहेत. किती? 9 दरवाजे आहेत. आणि अत्यंत सुंदर अशा प्रकारचं ते काय आहे, राज्य आहे. त्या सुंदर राज्याचं वर्णन केलंय. ते राज्य बघून राजा पुरंजनाला अत्यंत लालसा वाटली. कारण कर्मभोगामध्ये प्रचंड आसक्त होता तो. भोग जे आहेत, विषय भोग, या विषय भोगांना भोगण्याकरता आसुसलेला जीव राजा. मग त्याला भोगण्याकरता अशी सुंदर जागा, अनुकूल परिस्थिती आणि सगळी भोग सामग्री पाहिजे होती, जी की त्याला इथे मिळून गेली. मग राजा म्हणते चांगलं झालं, बरं झालं मला हे भेटून गेलं. तर म्हणतात की एकदम सुशोभित असं ते नगर होतं. कसं नगर होतं तर म्हणतात की त्या नगराचे परकोट म्हणजे त्याचे ते काय म्हणतात, हा कंपाऊंड ना, सगळीकडे ते तट, हा काही पण म्हणा त्याला, ते एकदम सुंदर होते. बगीचे होते, त्याचे अटारी म्हणजे ते बसायचं वगैरे असतं ना, ते थोडंसं काहीतरी असं चौकासारखं बसायचं, सगळीकडे बाग असते आणि मध्ये कुठेतरी बसायची जागा असते. तर अशा प्रकारे पुढे म्हटले एकदम कुठे खड्डा आहे, कुठे झरोखे, सुंदर सुंदर झरणे, त्यानंतर नद्या आहेत, सुंदर सुंदर राजद्वार आहेत. मोठे मोठे राजद्वार कसे आहेत तर म्हणतात सोन्याने, चांदीने आणि लोखंडाने बनवलेले सुंदर सुंदर दरवाजे आहेत. आणि नगरामध्ये जेव्हा प्रवेश केला राजाने तेव्हा बघितलं की एकापेक्षा एक मोठा राजमहाल आहे. सगळीकडे मोठे मोठे महाल आणि त्या महालांचे जे शिखर आहेत तर ते शिखर सोन्याचे होते, चांदीचे होते, लोखंडाचे होते. ते शिखर बघा सोन्याचे होते बरं का. एवढं सुंदर नगर होतं. आणि म्हटले की त्या संपूर्ण राज्यामध्ये जेवढे महाल होते त्या महालांमध्ये सुंदर अशी निळ्या रंगाची नीलम फरशी बसवली. निळ्या रंगाची नाही, नीलम फरशी काय म्हणतात त्याला, संगमरमर ना, किंवा हा काहीतरी स्फटिकाप्रमाणे अत्यंत शुभ्र दिसतं ते, किंवा स्फटिकच म्हणा, स्फटिकाने बनवलेल्या भिंती होत्या. आजकाल आपल्याला स्फटिकाची माळ सापडत नाही, पण तेव्हा स्फटिकाने बनवलेल्या भिंती, स्फटिकाने बनवलेल्या त्या फरशा, त्यानंतर वैदुर्य, मोती, पन्ना, अशा प्रकारे खूप सुंदर सुंदर प्रकारे रचलेले ते पूर्ण शहर होते. पुढे म्हणतात की अत्यंत सुंदर कांती असलेलं ते सुंदर असं नगर, राजधानी ती अत्यंत भोगवती असल्याचं वाटलं. की एखाद्या एकदम भोगी माणसासाठी वा वा भेटलं गड्या, बरं झालं, याचीच वाट बघत होता, की असं भेटलं पाहिजे. जो एकदम भोगी माणूस आहे त्याला एकदम मनासारखं झालं. पुढे म्हणतात की त्या राज्यामध्ये जिकडे बघावं तिकडे सगळीकडे सभा भवन, चौराहे, सडक, क्रीडा भवन, सगळे बाजार, विश्राम स्थळ, ध्वजा, पताका आणि फुलांनी पूर्ण सजलेलं, अगदी छान छान रांगोळ्यांनी सुंदर सुंदर सुवासिक फुलं उमललेली झाडांवरती सगळीकडे छानपैकी सजलेलं होतं. आणि सगळीकडे सरोवर आहेत, कुठे वृक्ष आहेत, सुंदर सुंदर शीतल हवा वाहते. अशा प्रकारे सुंदर वर्णन केलं त्या नगराचं. म्हणतात की एखाद्या मुनी लोकांना सुद्धा, एखाद्या ज्यांचं मननशील असणारे, जे भगवंताच्या चरणावरती रमणाऱ्या काही लोकांना सुद्धा मोहित करून टाकेल अशा प्रकारचं ते सुंदर नगरी होती. मग त्या नगरीमध्ये बघून तर राजा हरवूनच गेला. वा वा, खूप छान झालं बरं का. अशा प्रकारे एक, आणि पक्ष्यांचा किलबिलाट एवढा सुंदर, ती कोयल एवढी सुंदर प्रकारे गाते की रस्त्याने जाणाऱ्या लोकांनी जर ते कोयळीचं ते गाणं ऐकलं तर त्यांना वाटायचं की आपल्याला बोलवते आणि माझ्याकडे या आणि माझं गोड गीत ऐका. अशा प्रकारे ती सांगते आपल्याला. ते झाड, ते पशु पक्षी, ते वेली, सगळं काही सुंदर आहे. जणू काय ते आपल्याला आपल्याकडे बोलावतात, आकर्षित करतात. वरून म्हटलं की त्या राज्यामध्ये अनेक पशु होते पण ते हिंस्र नव्हते. बघा, हिंस्र स्वभावाचे पशु सुद्धा कसे गोळ्यामेळ्याने राहत होते, प्रेमाने राहत होते. मग अशा प्रकारे एवढं सुंदर राज्य कुठं मिळणार आहे. मग राजाला वाटलं खूप छान झालं. तेवढ्यात राजाने तर आता आणखी एक सुंदर अद्भुत आश्चर्याची गोष्ट बघितली. काय बघितली
तर म्हणतात की फिरता 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 राजाने एक अत्यंत सुंदर स्त्री बघितली, अत्यंत सुंदरी, आणि ती पण फिरत होती हळूहळू हळूहळू. गजगामिनी. गजगामिनी याकरता म्हटले की गज म्हणजे हत्ती कसा चालतो, हत्ती एकदम हळूहळू चालतो, एकदम हळू. त्याचं जे स्पीड आहे ना, किती स्पीड म्हणायचं त्याला, एकदम स्लो, हळूहळू हळूहळू चालतो. त्याच्यासोबत चालणाऱ्या माणसाला कंटाळा येईल एवढा हळूहळू चालतो. तसं म्हटले की ही जी स्त्री आहे ती गजगामिनी आहे, म्हणजे त्या हत्ती जसा हळूच चालतो तशीच ती पण हळूच चालली, एकदम छानपैकी हळूच चालली. पुढे म्हणतात की ती जी आहे ती तिच्या सोबत 10 सेवक आहेत, तिचे सेवा करणारे किती आहेत, 10 आहेत. हे तर आकडे सगळे लक्षात ठेवायचे. हे इतकं सुंदर रहस्य आहे ना, ते काय आहे हे आपल्याला चांगल्या प्रकारे सांगितलं जाईल. तर म्हटले ती जी स्त्री आहे तिच्या सेवेमध्ये 10 लोक होते, तिचे 10 नोकर, आणि ते जे 10 सेवक आहेत त्या 10 सेवकांच्या प्रत्येकी 100 पत्नी होत्या. मग विचार करा किती झाले ते सगळे. एकाच्या 100 पत्नी म्हणजे एकाच्या 100 स्त्रिया आहेत, परम सुंदरी आहेत, सगळ्या सुलक्षण आहेत. अशा प्रकारे हे झाल्या किती हजार झाल्या, हे 10 आणि ही 1. अशा प्रकारे एवढे सगळे त्या ठिकाणी चाललेले आहेत. अगदी मोठं त्यांचं म्हणजे वैभव दिसतंय. पुढे हा 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 खूप मोठं छान गणित आहे तुमचं. चला अजून आपल्याला पुढे पण ऐकायचं. परत म्हटले की ती जी सुंदर स्त्री होती तिच्या समोर एक 5 फण काढून एक नाग चाललेला होता. 5 फण, किती त्याला, 5 फण. तो नाग पुढे पुढे चाललेला आणि ही सुंदरी त्याच्या पाठीमागे चाललेली. तर म्हटले हा कोण होता, तर म्हणतात ती जी सुंदरी आहे तिचा द्वारपाल होता हा, म्हणजे तिला कसल्याही प्रकारची इजा होणार नाही अशा प्रकारचं त्याचं सांभाळ करण्याचं काम होतं तो. तर अशा प्रकारे तो पुढे चाललेला, ही पाठीमागे चाललेली. तर सगळीकडून ती अत्यंत सुंदरी असणारी, एकदम भोळ्या भाळी स्वभावाची, म्हणतात किशोरी आहे आणि विवाह योग्य आहे. आणि ती सुद्धा एका पुरुषाची वाट बघते की कोणीतरी असा पराक्रमी, अगदी बाहुबल असणारा, अत्यंत सुंदर दिव्य असा कोणीतरी पुरुष मिळावा ज्याच्यासोबत विवाह करता येईल. म्हणून ती स्त्री जी आहे ती सगळीकडे फिरते. आणि जेव्हा अत्यंत सुंदर तिचं वर्णन केले, म्हणतात की तिचे दात छान आहे, तिचं नाक छान आहे, कपाळ छान आहे, तोंड छान आहे, सगळंच छान आहे. पुढे म्हटले तिचा रंग सावळा आहे. बघा सावळा रंग पण खूप छान असतो बरं का. असं फक्त गौरवर्णवालेच लोक सुंदर असतात असं नाहीये. तुम्ही बघा दक्षिण भारतात बऱ्यापैकी काळे असतात, सावळे असतात, पण ते सावळे लोक सुद्धा ना इतके छान आणि काय म्हणतात तेजस्वी दिसतात. त्यांच्या शरीरामध्ये काहीतरी एक असं नक्कीच काय म्हणतात, खाण्यापिण्यामध्ये म्हणा, जेवणामध्ये पाण्याची मात्रा अधिक असेल बहुतेक, किंवा जलवायूच तसा आहे की ते लोक जरी काळे असले तरी चेहरा मात्र फ्रेश असतो, तेजस्वी दिसतात. तर ही परम सुंदरी, एक तर सुंदर असे त्यात सावळा रंग आहे, छान दिसते. पुढे म्हटले की पिवळ्या रंगाची साडी घातली होती आणि सोनेरी करधनी, म्हणजे काय करधनी, हातातल्या बांगड्या वगैरे काहीतरी सोन्याच्या बांगड्या घातल्या. असे सगळं सुंदर 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 शृंगाराने नटलेली ती परम सुंदरी गजगामिनी ती बाला, तिचे केस सुंदर, सगळं सुंदर. अशा प्रकारे ती चालली आणि परत म्हणजे 2-5 पावलं चालली कुठे नाही तर थकून पण जाते, एवढी कोमल आहे, म्हणजे एवढी शांत कोमल आहे. मग हे सगळं बघितलं कुणी बघितलं, हा राजा पुरंजनाने बघितलं की अरे वा वा किती सुंदर आहे हे, वा किती छान वाटलं. राजा म्हटलं वा माझं मन तर पूर्ण काय झालं, एकदम घायल. तिची जी सुंदर सुंदर तिची चितवन होती ते पाहून राजाचं मन अगदी घायल झालं. त्याला वाटलं की ही सुंदरी जर कदाचित आपल्याला मिळाली तर पत्नी म्हणून खूप छान होईल. म्हणून राजाने त्या स्त्री समोर गेले आणि बघितलं, थोडीशी लाज वाटली बोलायचं कसं म्हणून, पण तरी पण चला बोलू म्हणून बोलले. काय बोलले तर म्हणतात हे कमल दल लोचने, काय संबोधन दिलंय, हे कमल दल लोचने, म्हणजे कमळांचं जे दल आहे, कमळाचं फूल उमलल्यानंतर किती सुंदर दिसतं बरं. तर म्हटले जिचे डोळे उमललेल्या कमळाप्रमाणे सुंदर आहेत, ती स्त्री समोर तिला कमल दल लोचने असं संबोधन केले. म्हणतात मला एक सांग तू आहे कोण, हा पहिला प्रश्न. पुढे म्हटले तू कोणाची मुलगी आहेस. पुढे म्हटले की हे साध्वी म्हणजे सुंदर आहे, ज्यांच्याकडे सुशील गुण असतात त्यांना साध्वी म्हटलं जातं.
तर म्हटले हे साध्वी, तू आता कुठून आली आहेस आणि कुठे चालली आहेस? हे सुभ्रू, भ्रू म्हणजे हे भुवया ना, भ्रू जिच्या भुवया सुंदर आहेत, हे सुभ्रू, तू जी आहे तू चाललेली आहे आणि मला हे कळतच नाही की तुझ्यासोबत हे सगळे 11 लोक कोण आहेत, महान शूरवीर चाललेले. हे जे तू 11वी आहे ना, ही जी आहे सुंदरी 11वी आहे आणि तिच्यासोबत 10 लोक जे चाललेले आहेत हे कोण आहेत? आणि मला हे कळत नाही या सगळ्या सुंदर स्त्रिया पण कोण आहेत? आणि बरं एवढंच नाही, तुझ्या समोर जो चालणारा साप जो आहे तो कोण आहे? हे सुंदरी, तू खरं तर मला असं वाटतं साक्षात लज्जा देवी असावी. पुढे म्हणतात की तू उमा तर नाही, तू रमा तर नाही, किंवा मला असं वाटतंय की तू कदाचित कमला असेल, ब्रह्माणी असेल. ब्रह्माणी, ब्रह्मदेवाची पत्नी ब्रह्माणी, म्हणजे तू उमा असेल, रमा असेल किंवा ब्रह्माणी, म्हणजे ब्रह्मा विष्णू महेश्वर या 3 देवांपैकी कुणाची तरी पत्नी असावी. एवढी सुंदर तर तेच फक्त, दुसरं कोणी नाहीये. किंवा जर समजा तू कमला आहेस, मला सांग, जर तू कमला आहेस तर तुझ्या हातामधलं ते क्रीडा कमळ कुठं गेलं? लक्ष्मीच्या हातात एक कमळ असतं, पाहिलं असेल तुम्ही. तर म्हणजे तू जर लक्ष्मी आहे तर तुझ्या हातामधलं ते कमळ कुठं पडलं मला एक सांग. मला असं वाटतंय तू लक्ष्मी नाहीये, कारण की तुझे पाय जे आहेत ते जमिनीला टेकलेले आहेत. भगवान परमात्म्याचे बघा किती सुंदर वर्णन केले. म्हणतात तुझे पाय जमिनीला टेकलेत म्हणजे तू माणूसच आहे. जे माणूस नाही आहेत ना त्यांचे पाय जमिनीला टेकत नाही. कसं तुम्ही म्हणता भूताचे पाय जमिनीला टेकत नाही, माणसाचेच पाय जमिनीला टेकतात. देवता लोकांचे पण पाय जमिनीला टेकत नाहीत, ते आकाशातच असतात. ते येतात, प्रकट होतात, आकाशातून आशीर्वाद देतात आणि अंतर्धान होतात, जमिनीवर पाय टेकत नाही. म्हणून तू लक्ष्मी नक्कीच नाहीये. मग मला सांग तू आहे कोण? कोण आहेस मला कृपा करून सांग. आणि जर तू कोण आहे एवढं सगळं सांगायचं असेल नसेल माहित नाही, पण माझी एक इच्छा आहे. काय? तर म्हटले जसं लक्ष्मी देवी भगवान विष्णू सोबत वैकुंठामध्ये राहते आणि वैकुंठाची शोभा वाढवते, त्या प्रकारे तू माझ्या सोबत या जी नगरी आहे या नगरीची शोभा वाढव. असं कोण म्हणालं? राजा पुरंजन. अशा प्रकारे जर तू केलंस तर मला खूप आनंद वाटेल. या माझ्यासोबत राहून या पुरीला अलंकृत कर. मी खूप महान आहे, राजा म्हणतो, मी खूप मोठा वीर आहे, पराक्रमी आहे, माझं बाहुबल पराक्रमी आहे. आणि एवढा पराक्रमी असूनही तुझ्या कटाक्षांद्वारे माझं मन कसं झालंय? बेकाबू झालंय. मला असं वाटतंय की आता तू मला त्या ठिकाणी स्वतःला समर्पित करावं. अशा प्रकारे अनेक काही सांगितलं. म्हणतात तुला बघितलं, तुझी लाजलेला तो चेहरा, तुझा रतिभाव आदी आदी सगळं काही वर्णन केलं. म्हणतात हे सगळं जे बघितलं, माझ्या आतमध्ये असलेला शक्तिशाली कामदेव जागा होऊन मला पीडा देत आहे. म्हणून कृपा करून तू काय कर, हे सुंदरी. बघा किती छान छान संबोधनं दिलीत. हे सुंदरी म्हणजे मोहांध पुरुषाचे काय लक्षण आहेत हे सांगितलं. हे सुंदरी तू माझं वरण कर. अशा प्रकारे हे शुचिष्मते तू मला वरण कर आणि तुझ्या सुंदर अशा त्या स्वरूपाला मला प्राप्त करून दे, असं त्या ठिकाणी राजाने प्रार्थना केली. तेव्हा आता नारदजी महाराज राजा प्राचीन बर्हीला पुढची कथा सांगतायत. म्हणतात राजा असं झालं, काय झालं? इत्थम पुरंजनम नारी याचना अधीरवत अभ्यनंदतम वीरम हसंती वीर मोहिता. म्हणतात की हे वीरवर, राजा प्राचीन बर्ही, हे वीरवर काय झालं? राजा पुरंजनाने जसं अधीर होऊन काय केलं? याचना केली. तेव्हाच ती जी स्त्री होती किशोरी, तिने काय केलं? मंद हास्य केलं आणि हसूनच अनुमोदन दिलं. बघा पहिलं तर स्त्री हसूनच अनुमोदन देतात नाही का? ते सरळ अगदी, कारण सुलक्षणा असतात, सुलोचना असतात, त्यांच्या शरीरामध्ये स्वाभाविक लज्जा हा चांगला सद्गुण असतो. ते हसूनच त्या ठिकाणी अनुमोदन देतात आणि हसवून मात्र समोरच्याला पूर्ण काय करतात? घायल करून टाकतात. त्याच प्रकारे इथे झालं. ती हसली आणि पुढे म्हणते की हे नरश्रेष्ठ. नरश्रेष्ठ म्हणजे माणसांमध्ये तू श्रेष्ठ आहेस. हे नरश्रेष्ठ, खरं तर मलाही माहित नाही बरं का, तू जे काही प्रश्न विचारले त्याचे उत्तर मला माहित नाही. तू काय विचारलं मला की तू कोण आहेस, तुझं नाव काय आहे, तुझे वडील कोण आहे, तुला कोणी जन्म दिला, अशा प्रकारचं हे सगळं मला काहीच माहित नाही.
म्हणतात की मला माझ्या आई वडिलांचं काही माहित नाही, मला कुणी जन्माला घातलं मला माहित नाही, मला माझं कुळ माहित नाही, मला माझं गोत्र माहित नाही, एवढंच काय मला माझंच नाव माहित नाही. असं कोण म्हणते? ती स्त्री म्हणते. आणि हे सगळे जे आहेत ना, हे 10 लोक माझ्यासोबत, हे सेवक आहेत माझे, हे सगळे मित्र आहेत माझे, आणि या सगळ्या ज्या स्त्रिया दिसतात हे सगळ्या माझ्या मैत्रिणी आहेत. आणि हा जो आहे द्वारपाल, माझा नाव तो द्वारपाल आहे. आणि जेव्हा मी रात्री झोपते तेव्हा माझ्या नगराचं हा जागून रक्षण करतो. अशा प्रकारे हे सगळं आहे. परंतु मला एक कळत नाही, इथे तुम्ही असे कसे काय आले? बरं आलात तर हे तर खूप चांगली गोष्ट आहे, आमचं सगळ्यांचं भाग्य आहे. मी सौभाग्यशाली आहे की खरंच तुम्ही आज इथे आलात. म्हणून आमचं जे काही कल्याण आहे तुमच्याच हातामध्ये आहे. म्हणून तुम्हाला ज्या विषय भोगांची इच्छा आहे त्या सगळ्या विषय भोगांना मी माझ्या साथीदारांच्या सोबत पूर्ण करेल. सगळ्या भोगांना, तुमच्या सगळ्या इच्छांना पूर्ण करेल. आणि आमच्या सोबत राहून तुम्ही शेकडो वर्ष तुम्ही तुमच्या इच्छेनुसार भोग भोगू शकता. खरंच तर तुम्ही खरंच खूप बलवान आहात. तुमच्यासारखा पुरुष जेव्हा समोरून त्या ठिकाणी मला प्रार्थनापूर्वक स्वीकार करण्याची इच्छा करतोय, तर अशा वेळेस भला कोण असेल जो स्वीकार नाही करणार. म्हणून हे महाराज, तुम्ही जी काही इच्छा व्यक्त केलेली आहे त्याच्यामध्ये माझं अनुमोदन आहे. आणि खरं तर मी एक सांगू का तुम्हाला, असं कोण म्हणतंय? ती स्त्री म्हणते. तिचं नाव अजून काही ठेवलेलं नाहीये, ठेवू आपण थोड्या वेळाने. तर ती स्त्री म्हणते की राजा, काय झालं की हे जे गृहस्थाश्रम आहे ना, खरं तर याच्यामध्येच सगळं सुख आहे. बघा काय सांगते राजाला, म्हणते याच्यातच खरं सगळं सुख आहे. धर्म, अर्थ, काम, संतान प्राप्त करून संतान, सुख, मोक्ष, सुयश, स्वर्ग आदी सगळ्या दिव्य दिव्य लोकांची प्राप्ती केवळ गृहस्थ जीवनामध्येच होऊ शकते. आणि दुसरीकडे हे शक्य नाहीये. जो माणूस संसाराचा त्याग करतो ना, तो तर ह्या सगळ्या सुखाची कल्पना पण करू शकत नाही. खरं सुख आहे याच्यामध्ये, असं कोण म्हणते? ती स्त्री म्हणते. बघा सगळ्या मोठ्या मोठ्या महापुरुषांचं कथन आहे की पितृलोक, देवता लोक, ऋषी लोक, मनुष्य लोक, जेवढे सगळे प्राणी आहेत ना, हे सगळे आपल्या आपल्या कल्याणाचा आश्रय कुठे शोधतात? गृहस्थाश्रमामध्ये. म्हणून हे वीर व श्रोमणे, तुम्ही काय करा, माझ्या सोबत त्या ठिकाणी या नगरीमध्ये राहून विहार करून आम्हा सर्वांना आनंद द्या. कारण मलाही ही इच्छा आहे की तुमच्यासारखे सुप्रसिद्ध महान उदार चित्त राजा त्या ठिकाणी पती रूपाने मला मिळतील. म्हणून हे राजन मला स्वीकार करा. अशा प्रकारे ती स्त्री पण आता प्रार्थनाच करते. अशा प्रकारे वर्णन करून मग त्या ठिकाणी छान प्रकारे विवाह आदी कार्य संपन्न झालं. दोघांचा विवाह झाला. यानंतर मग अगदी उचित प्रकारे त्यांचे जे भोग आहेत, सगळे भोग सामग्री आदी त्या स्त्रीने, त्या सुंदरीने राजाला प्रदान केलं. तर सगळीकडे अत्यंत राजाचा जय जयकार झाला. हो, राजा पुरंजन जय जयकार झाला. कसा जय जयकार? म्हणतात की जेवढे गायक लोक आहेत ना, ते सगळे यायचे आणि राजाची स्तुती गायला लागायचे. पुढे म्हटले की ग्रीष्म ऋतू आहे, त्यानंतर वसंत ऋतू आहे. हे सगळे जे ऋतू आहेत त्या ऋतूंमध्ये राजा काय करायचा, तर जे सुंदर असं सरोवर असं आहे ना त्या नगरांमध्ये, तर त्या नगरामध्ये जाऊन जलक्रीडा करायचा सहस्रो स्त्रियांच्या सोबत. बघा, एक स्त्री नाही, सहस्रो स्त्रियांच्या सोबत हा जलक्रीडा करायचा, पाण्यामध्ये जाऊन खेळायचा. तर म्हणतात की हे जे नगर आहे, या नगरामध्ये पूर्ण आता हा फसला. पण ते नगर जे आहे फार सुंदर आहे. 9 दरवाजे त्याला, बरं का. किती? लक्षात ठेवा हे सगळं. तुम्हाला मी उद्या परवा विचारणार आहे. ते 9 दरवाजे काय आहेत, कुठं आहेत ना, हे सगळं सांगणार आहे. कारण हे 9 दरवाजे तुमच्यामध्ये आहेत, सगळ्यांच्या मध्ये आहेत. आणि ते काय आहे ते सांगणार आहे. त्याच्यामुळे हे जे नगर लक्षात ठेवायचं, ती सुंदरी, ते 10 लोक, तिची सेविका, तिचे सेवक, हे सगळं लक्षात ठेवायचं. आणि हा पुरंजन कोण आहे हेही लक्षात ठेवायचं. तर म्हणतात की राजा पुरंजन म्हणतो त्या स्त्रीला की हे बघ, माझं नाव काय आहे? पुरंजन. आणि तू कोण आहेस? माझी पत्नी. म्हणून तुझं नाव काय ठेवायचं? पुरंजनी ठेवलं. हो, म्हणतात ना, मास्टरची पत्नी असेल तर तिला काय म्हणतात? मास्तरीन म्हणतो. ती भले काही नसना, तिला काही नाही आलं तरी काय, ती मास्तरीन आहे. डॉक्टर असेल तर डॉक्टरीन होऊन जाते. तिला काही गोळ्या औषधं लिहून नाही देतात, पण ती डॉक्टरीन आपोआप होऊन जाते, है ना. राजाची पत्नी झाली तर ती राणी होऊनच जाते. म्हटले मग पुरंजनाची पत्नी काय होईल? पुरंजनी झाली. म्हणजे ठीक आहे, तो पुरंजनी, मी पुरंजन.
काही हरकत नाही. दोघं आता सुखाने संसार करू लागले. आणि त्या नगराला जे 9 दरवाजे होते त्या दरवाजांचं वर्णन केलंय. म्हणतात या सगळ्या दरवाजांचा उपयोग राजा करायचा. 5 दरवाजे कुठे होते? म्हणतात पूर्व दिशेकडे तोंड करून 5 दरवाजे, म्हणजे पूर्व दिशेला, नगराच्या पूर्व दिशेला 5 दरवाजे होते. पुढे म्हटले दक्षिणेकडे 1 होता, उत्तरेकडे 1 दरवाजा होता आणि उरलेले 2 दरवाजे पश्चिमेकडे होते. किती झाले हे? पुढचे 5 आणि हे मागचे 4, एकूण 9 झाले. अशा प्रकारे हे 9 दरवाजे. मग या 9ही दरवाजांचा उपयोग करायचा राजा. पूर्व दिशेला जो दरवाजा आहे त्या 2 दरवाजे, 5 दरवाजापैकी 2 दरवाजांची नावं. त्यातलं एक दरवाजा आहे खद्योता, दुसऱ्या दरवाजाचं नाव आहे आविर्मुखो. काय नाव आहे? आविर्मुखी. एक खद्योता आणि दुसरा आविर्मुखी. अशा प्रकारचे हे 2 दरवाजे. या दोन्ही दरवाजांनी हा राजा जो आहे पुरंजन आपल्या मित्रांच्या सोबत फिरायला जायचा. कुठे जायचा? तर म्हणतात तो राजा द्युमान, त्याच्या मित्रांचे नाव द्युमान आणि विभ्राजित अशा प्रकारच्या 2 मित्रांच्या सोबत तो दुसऱ्या बाहेरच्या देशामध्ये जाऊन फिरायचा, विभ्राजित देशामध्ये जाऊन फिरायचा. पुढे म्हटले की यानंतर 2 दरवाजे जे अजून उरले ना, पूर्व दिशेकडे 5 होते, एकूण 2चं झालं, अजून 2चं सांगितले. तर ते नलिनी आणि नालिनी अशा प्रकारच्या 2 दरवाजांची नावं सांगितली. तर नलिनी आणि नालिनी दरवाजामधून हा राजा अवधूतासोबत, अवधूत आणि सौरभ असे 2 मित्र तिथं वापरायचे. कुठं? अवधूत आणि सौरभ नावाच्या 2 मित्रांच्या सोबत तो दुसऱ्या देशामध्ये जाऊन फिरायचा. अवधूत सोबत सौरभ देशात जायचा. अच्छा, असं आहे. पुढे म्हटले पूर्व दिशेमध्ये अजून 1 दरवाजा उरला ना, 2 झाले. आता हा 5वा दरवाजा. तर 5व्या दरवाजामध्ये त्याचं नाव आहे मुख्या. मुख्या नावाचं जे दरवाजा आहे त्या दरवाजामधून राजा जायचा. कुठे जायचा? म्हणतात विपण आणि रसज्ञ या 2 मित्रांच्या सोबत जायचा. कुठे? बहुदन आणि आपण असे 2 देश आहेत. बहुदन आणि आपण या 2 देशांमध्ये तो राजा जायचा. कोणासोबत जायचा? तर म्हणतात रसज्ञ आणि विपण असे 2 त्याचे मित्र होते. पुढे म्हटले अच्छा, पुरी जे नगर आहे त्या नगराची जी दक्षिण दिशा आहे त्या दक्षिण दिशेच्या कडे जो दरवाजा, त्या दरवाजाचं नाव आहे पितृहू. काय आहे? पितृहू. तर पितृहू नावाचा जो दरवाजा आहे त्याच्यामध्ये राजा श्रुतधर नावाच्या मित्रासोबत दक्षिण पांचाल देशामध्ये जायचा. पुढे म्हणतात उत्तरेकडे जो दरवाजा आहे त्या दरवाजामध्ये देवहू नावाच्या मित्रासोबत हा राजा जो आहे श्रुतधर आणि देवहू यांच्यासोबत उत्तर पांचाल प्रदेशात जायचा. त्याच्यानंतर उरलं कोणते? 2 अजून दरवाजे राहिले. कुठे आहेत ते दरवाजे? पश्चिम दिशेकडे. तर आसुरी नावाचा पश्चिम दरवाजा जो आहे त्या दरवाजामध्ये राजा दुर्मदा सोबत कुठे जायचा? म्हणतात ग्रामक नावाचा देश होता. पश्चिम दिशेकडे जो दरवाजा आहे त्या दरवाजाचं नाव काय आहे? आसुरी. त्या आसुरी नावाच्या दरवाजामधून दुर्मद नावाच्या मित्रासोबत ग्रामक नावाच्या देशामध्ये हा राजा जायचा. पुढे म्हणतात की आणखी एक जो दरवाजा उरला त्या दरवाजाचं नाव आहे नैऋती. काय आहे? नैऋती नावाचा जो दरवाजा आहे त्या दरवाजामधून लुब्धक नावाच्या मित्रासोबत वैशस नावाच्या गावामध्ये हा राजा जात असे. अशा प्रकारे 9 दरवाजांचं वर्णन झालं. कुठे आहेत? 5 दरवाजे पूर्व दिशेकडे, 1 दरवाजा दक्षिणेकडे, 1 दरवाजा उत्तरेकडे आणि 2 दरवाजे पश्चिमेकडे आहेत. अशा प्रकारे 9 दरवाजांचा हा वापर राजा पुरंजन आनंदपूर्वक करायचा. पुढे म्हटले की त्या राज्यामध्ये 2 सेवक होते. एकाचं नाव आहे निर्वाक आणि दुसऱ्याचं नाव आहे पेशस्कृत. तर निर्वाक आणि पेशस्कृत हे दोन्ही पण आंधळे होते बरं का. दोघंही आंधळे, परंतु हा राजा पुरंजन चांगले डोळस माणसं असूनही आंधळ्यांच्याच मार्गदर्शनाखाली राज्यभर फिरायचा, राज्य करायचा. आंधळ्यांच्याच हाताखाली यांच्या सहाय्यतेने तो सगळं राज्य करायचा. डोळस लोकांचा कधी त्याने उपयोग केला नाही, आंधळ्यांचाच वापर करायचा. थोडं थोडं कळायला लागलं असेल तुम्हाला. कळालं? हा फार मोठं रहस्य बरं का. आता हे जे तत्व आहे ना, उदाहरण अत्यंत सामान्य दिलंय नारदजी महाराजांनी. कारण सामान्य लोकांना समजून सांगताना शास्त्र सांगत बसले तर ते म्हणजे काय चाललंय तुमचं,
हे एकदम सामान्य उदाहरण दिलं. एका राजाचं एका स्त्री सोबत कसा तो मोहित होतो आणि सगळा भ्रष्ट होतो कसं आहे हे सांगितलं अत्यंत साधारण उदाहरण देऊन. किती सुंदर. बघा पुढे सांगितले की मग हा जो राजा आहे त्या राजाचा प्रधान सेवक होता विशुचीन. आणि या विशुचीन नावाच्या सेवकासोबत राजा जेव्हा आपल्या घरी जायचा, अंतःपुरामध्ये जायचा, तेव्हा तिथं गेल्यानंतर त्याची पत्नी, त्याचे पुत्र, त्याच्यासोबत तो राजा अत्यंत मोहित होऊन, प्रसन्न होऊन, हर्ष होऊन, अत्यंत विकारांनी उत्पन्न होऊन, उन्मत्त होऊन त्याच्यामध्ये राहायचा. अत्यंत काम परवश होऊन जायचा. जसं त्याने त्याच्या स्त्रीला बघितलं तो काम परवश होऊन जायचा. अत्यंत मूढतेनं आपल्या जीवनाचा पूर्णतः त्याने काय केलं होतं, त्या रमणीमध्ये स्वतःला घालून दिलं होतं. मूढ. आणि ती जी रमणी आहे, ती जी स्त्री आहे पुरंजनी, तिने आपल्या पतीला पूर्णतः आपल्या मुठीत ठेवलं होतं. प्रत्येक गोष्ट त्या ठिकाणी रमणीचंच ऐकायचं. प्रत्येक गोष्ट तिची ऐकायची. कोणाची? पत्नीची, पुरंजनीची. सगळ्या गोष्टी पुरंजन ऐकायचा. काय करायचा? तिच्यामध्ये एवढं प्रेम होतं की जर समजा ती दारू पिली तर हा पण प्यायचा. मदिरा जर ती प्यायली तर हाही मदिरा प्यायचा. ती जेवायला बसली तर हाही जेवायला बसायचा लगेच. तिने जर काही चावलं तर तो पण चावायला लागायचा. पुढे म्हटलं ती जर गायला लागली तर हाही गायचा. ती जर रडायला लागली तर हाही रडायचा. आहा, काय सांगितलंय. पुढे म्हटलं ती जर हसायला लागली तर हा सुद्धा हसत बसायचा. पुढे म्हटलं ती बोलायला लागली की हाही बोलायचा. वा वा, राजा कमालच केली. म्हटलं ती पळायला लागली की हा पण तिच्या मागे पळायचा. ती जर कोणाचं काही ऐकायला लागली की पण हाही ऐकायला लागायचा. ती जर उठून उभी राहिली तर तो पण उठून उभा राहायचा. ती जर झोपली की तो पण तिच्या जवळ जाऊन झोप मारायचा मस्त. त्यानंतर म्हटले की ती जर बसून राहिली तर बसूनच राहायचं तिच्या जवळ. ती जर काही पाहत राहिली, काही जर दृश्य बघितलं तर हाही तिच्यासोबत बघू लागायचा. ती जर ऐकायला लागली हाही ऐकायचा. ती जर कशाचा वास घ्यायला लागली तर हाही घ्यायचा. चला. तिने जर एखाद्या वस्तूला असा हात लावला की तो पण लावा. एवढा मूड झाला, पूर्ण त्या रमणीमध्ये बुडाला. म्हटले की परत ती जर एखाद्या दिवशी शोकाकुल झाली, हाय हाय करायला लागली, हा ही शोकाकुल होऊन जायचा. कारण माहित नाही ही कशासाठी हाय हाय करती, माहित नाही, पण ही करतीये ना त्याच्यामुळे मी पण करणार. झालं कल्याण. पुढे म्हणते ही प्रसन्न झाली, आनंदित झाली, मग त्याला सुद्धा प्रसन्नता व्हायची, आनंद व्हायचा. अशा प्रकारे या राणीचा पुरंजन पूर्ण दास होऊन गेला. प्रत्येक गोष्ट जसं नाही का माकडाचे खेळ बघितलेत का तुम्ही? मदाऱ्याचे खेळ बघितले? त्याने मदाऱ्याने माकडं पाळलेली असतात आणि ते माकडं फक्त त्या मदाऱ्याचं ऐकतात. ते काय सांगणार ना मदारी तेवढंच ऐकणार. माकडाचे खेळ बघितले, ते माकड कधी उड्या मारतं, कधी नाचतं, कधी काय म्हणजे सगळं काही शिकवलेलं असतं त्याला, पूर्ण ट्रेनिंग. मग तो फक्त त्याच्या मालकाचं ऐकतो. त्याचप्रमाणे सांगितले की हा जो राजा होता त्याच्या राणीचंच ऐकायचं. सगळं काय तिचं ऐकायचा. तिच्या रमणीमध्येच पूर्णतः रममाण असायचा. अच्छा, झाला 1 तास झाला बरं का? झाला 1 तास, म्हणजे 9 वाजलेत आणि आपली वेळ संपलेली आहे. पण तरीही सांगायचं का थोडंफार पुढे? 10 मिनिटं घेतलं चालेल का? अच्छा, इंटरेस्ट वाटतं का तुम्हाला? नाही, ती गोष्ट पूर्ण होणार नाही. 3-4 दिवस नक्की लागतात. अहो, प्रपंचाची गोष्ट एवढी सोपी आहे का की एका तासात सांगून मोकळं व्हायचं. पुढे म्हटले की हा जो राजा आहे पुरंजन, त्या राजाने एक दिवस काय केलं तर म्हणतात की राजाने एक सुंदर विशाल धनुष्य घेतलं, स्वतःचं धनुष्य घेतलं आणि काय केलं म्हणतात की त्या राजाने सुंदर सुंदर सोन्याचे कवच अंगावरती घातले. युद्ध करायला राजा घालतो, सोन्याचे कवच घातले. पुढे म्हटले अक्षय तर्कस धारण केली. अक्षय तर्कस म्हणजे ती तुणीर असती ना बाणांची पाठीमागे, ती तुणीर बांधलेली असते, ती अक्षय होती. अक्षय म्हणजे जी कधी क्षय होत नाही, किती पण बाण वापरा ते बाण संपत नाही, अशी अक्षय तुणीर पाठीवर धारण केली. आणि मग त्याने काय केलं म्हणतात की जो 11वा सेनापती आहे त्या 11व्या सेनापतीला घेतलं सोबत आणि 5 घोड्यांनी जुंपलेल्या अत्यंत वेगवान असलेल्या रथावर बसला.
पंचप्रस्थ नावाच्या वनामध्ये गेला. काय, थोडं लक्षात ठेवा बरं का. तो काय केलं त्याने, म्हणतात की 11वा सेनापती सोबत घेतला. 10 सेनापतीनं घरीच ठेवलं, फक्त 11वा सेनापती घेतला. 5 घोडे त्या रथाला जुंपले आणि तो रथ कसा होता, म्हणतात शीघ्रगामी, एकदम वेगवान तो रथ होता. आणि त्या रथाला घेऊन गेला कुठे, वनात गेला. वनाचं नाव काय होतं, पंचप्रस्थ. पंचप्रस्थ नावाचं हे वन आहे. आणि त्या रथाचं वर्णन केलंय बरं का. तो रथ कसा होता, म्हणतात त्या रथाला 2 ईशादंड होते. ईशादंड म्हणजे बंब म्हटलेलं आहे. मग बंब काय आहे ते हे शोधावं लागेल थोडं. बंब म्हणजे बांबू समजा, किंवा बंब काय असेल. समजा 2 ईशादंड होते, 2 चाकं होते. रथाला 2 चाकं असतात, तसं 2 चाकं त्याला होते. 2 धुरी होत्या. धुरी म्हणजे ते जुंपण्याच्या धुऱ्या ना, कळालं हो तुम्हाला, धुरी. 2 धुरी होत्या. पुढे म्हणतात 3 ध्वजदंड होते, म्हणजे 3 दांडे होते त्याला ध्वजावर लटकलेलं, म्हणजे 3 ध्वज होते. ठीक आहे. 5 डोरी होती, म्हणजे दोऱ्या 5 होत्या आणि 1 लगाम होता. त्यानंतर म्हटले 1 सारथी होता आणि 1 सिंहासन होतं. बसायची जागा एकच होती, जिथे हा बसला, कोण, पुरंजन. 2 जू काय म्हणतात, बैलांना झोपण्याचं, खांद्यावर ठेवण्याचं साधन. धुरी काय असते, दुरी लागली आणि आडवा असं झो असतं. अच्छा, मला कधी दाखवाव तुम्ही एखाद्याशी. उद्या दाखवेल. असं ते लक्षात नाही, कधी ऐकलं असेल पण मला ते काही प्रत्यक्षात असं बघितलं. ठीक आहे, असं. आणि म्हटले ते जू होतं, 2 जू होते त्याला. 5, कारण किती घोडे 5 होते ना, त्याच्यामुळे 2 जू लागलेच त्यांना. पुढे म्हटले 5 आयुध होते, 5 प्रकारचे शस्त्र होते आणि 7 आवरण होते. अशा प्रकारे त्या ठिकाणी 5 प्रकारच्या चाली चालून तो अत्यंत सुंदर सुवर्णाने जडित असलेला तो रथ सुंदर प्रकारे सजून धजून राजाने काय केलं, निघाला. काय केलं म्हणतात बघा, तो राजा क्षणभर सुद्धा आपल्या पत्नीपासून दूर जाऊ शकत नव्हता. त्याने काय केलं म्हणतात, त्या पत्नीला सोडणं कठीण असताना सुद्धा आज मात्र त्याची वेगळीच इच्छा झाली. काय म्हणजे जंगलात जायचं. कशाला, शिकार खेळायला जायचं. जंगलात गेला शिकार खेळायला. त्यांनी काय केलं, अत्यंत गर्वाने धनुष्यबाण चढवला आणि आसुरी प्रवृत्ती अंतःकरणात एवढी भयंकर वाढली होती की अत्यंत कठोर परिस्थितीमध्ये, कठोर अंतःकरणाने एकदम निर्जीव, एकदम निर्दयी प्रमाणे निर्दोष पशूंची हत्या सुरू केली त्याने. अगदी कोणा जो भेटेल त्या पशुला त्याने मारायला सुरुवात केली. दया शून्य झालं ना अंतःकरण. मनामध्ये जंतूंच्या प्रती प्रेमच उरलं नाही. कारण की जो व्यक्ती जास्तीत जास्त भोगामध्ये, सुखामध्ये डुबतो ना, तो माणूस दयाशून्य स्वाभाविक होऊन जातो. ज्याच्या मनामध्ये कधीही आपल्या व्यतिरिक्त दुसऱ्याची चिंताच नाहीये, तो फक्त आपल्या भोगामध्ये आसक्त आहे, तो माणूस दुसऱ्याची काळजी करत नाही. दयाशून्य अंतःकरणाने एकदम तिखट बाण त्याने चालवले. निर्दोष जंगली जनावरांचा वध करून टाकला. एवढे जनावर मेले त्याचं सांगताही येत नाही. म्हणतात जो राजा, जो कोणी मांस खाण्यामध्ये आसक्त आहे ना, ज्याला मांसाहार आवडतो, त्याच्याकरता शास्त्राने विधान केलंय की तुला जर मांसाहार आवडतो तर तू यज्ञ कर आणि यज्ञामध्ये पशुची हत्या कर, म्हणजे वध कर. तर यज्ञामध्ये जी पशुची हत्या होते त्याला हत्या मानली जात नाही, त्यातून पाप लागत नाही. म्हटलं यज्ञामध्ये जो पशुबली आहे त्यातून त्याला हत्याचं पाप लागत नाही. त्याच्यामुळे तू जो राजा आहे, ज्याला मांस खाण्याची इच्छा आहे, तर त्याच्याकरता हे विधान केले, तू यज्ञ करून पशुबली दे. मग पशुबली देण्याची पण एक हीच प्रथा आहे बरं का. कशा करता आहे त्याचं पण कारण आहे की ज्या लोकांना मांसाहार करण्याची फार इच्छा आहे ना, तर मग त्यांनी असा नाही खायचा मांस. कसा खायचा, यज्ञ करून खायचा. आता बघा, तुम्ही म्हणणार तुम्ही असं कसं सांगता इथे बसून, परंतु मांस सोडवण्याकरता शास्त्राने केलेलं हे विधान आहे. मांसाहार करू नये असं जर सांगितलं येड्यामाठ्यानं कुठं कळणार आहे. त्याच्यामुळे काय करायचं, शास्त्राने सांगितले की तुम्ही अशा प्रकारे नियम पालन करा. बघा, असे यज्ञ केले ना, काळांतराने आपोआप मांस खाण्याची इच्छा कमी होऊन जाईल. मग ते यज्ञ
करण्याकरता पशुबळी दिली जाते आणि ती पशुबळी जी हिंसा आहे ती हिंसा वध करून त्याचं पाप लागत नाही, हिंसा त्याला मानत नाही. पुढे म्हटले परंतु व्यर्थ अशी वनामध्ये शिकार खेळायची, आपला शौक आहे शिकार खेळायची म्हणून कोणत्याही पशूंना मारायचे हे काही चांगलं नाहीये. त्याच्यामुळं हे जे काही चाललेलं आहे अत्यंत अनुचित आहे, शास्त्र नियमाच्या सहमत नाही ही गोष्ट. अशा प्रकारे मनमाना कर्म करून जो व्यक्ती आपल्या आचरणाला शून्य ठेवून अभिमानामध्ये वशीभूत होऊन जो कोणी कर्म बंधनामध्ये पडतो आणि अशा संसार चक्रामध्ये फसून विवेक बुद्धी ज्याची नष्ट होते तो कायम अधम योनीमध्ये जन्म घेतो, एकदम नीच योनीमध्ये त्याला जन्म मिळतो. मग अशा प्रकारे मनुष्याने निरंतर कसं असलं पाहिजे, निष्कपट असावं, स्वार्थरहित असावं, निर्दोष जंतूंच्या प्रती दयाभाव असावी. अशा प्रकारे एक सहज सख्य साधुता स्वभावामध्ये असली पाहिजे. म्हणून म्हटले की हा जो राजा आहे आणि सगळं काही सोडला आणि फक्त तेवढंच करत बसला. मग काय म्हणले, खरगोश म्हणजे ते काय म्हणतात त्याला, ससा आहे, सुवर आहे, सुवर म्हणजे ते डुक्कर, डुक्कर आहे, गाय आहेत, म्हैस आहेत, नीलगाय, कृष्णमृग, हरिण आहे. पुढे म्हटले अनेक अशा सगळ्या मेध्य पशूंचं हत्या केली, हनन केलं राजाने, खूप मारलं आणि मारून शेवटी आता थकून गेला, स्वतः थकला आणि त्याला फार भूक लागली, फार तहान लागली, एकदम जर्जर झाला, एकदम शिथिल झाला, सगळं शरीरच थंड झालं. मारल्यानंतर आता त्याचं मन भरलं, आता चला माघारी निघाला आणि आता परत आपल्या नगरामध्ये आला, पुरीमध्ये आला. त्याने काय केलं, आता सगळ्यात पहिलं आंघोळ केली, आंघोळ केल्यानंतर जेवण केलं आणि त्यानंतर आराम केला, झोप घेतली, एक छानपैकी विश्रांती घेतल्यानंतर आता त्याला उत्स्फूर्ती आली, परत एकदा आंघोळ केली, सुशोभित झाला, गंध चंदन आदी माला सुसज्जित झाला, सुंदर कपडे घातले आणि आता मात्र त्याला त्याच्या पत्नीची आठवण झाली. एवढा वेळ आठवण नव्हती झाली, आता आठवण झाली पत्नीची. कुठे गेली आपली स्त्री म्हणून कामाने अत्यंत व्यथित होऊन आपल्या पत्नीला शोधायला लागला. कुठे गेली दिसत नाही, काही कळत नाही. अशा प्रकारे प्राचीन बर्ही राजा त्याच्या खोलीतून बाहेर पडला आणि त्याने अत्यंत उदास चित्त होऊन अंतःपुरामध्ये आपल्या पत्नीला शोधायला सुरुवात केली. पण ही काय कुठे दिसेना, कुठे गेली म्हणून शोधतोय. आणि बाकीच्या तिच्या ज्या मैत्रिणी होत्या ना स्त्रियांना विचारलं की अरे तुमची स्वामिनी कुठे आहे, कुठे गेली ती, मला सांगा, काय कारण आहे की आज घर एकदम सुनं वाटतंय. बघा एखादा एकदम प्रिय व्यक्ती जेव्हा आपल्या जवळ नसतो सगळं लुटून नेल्यासारखं वाटतं, सगळं जागीच होतं, पण तो काय म्हणतो की घर एकदम सुनं वाटतंय आणि सगळं लुटून नेल्यासारखं वाटतंय. घरामध्ये ती वैभव संपत्ती सगळं काही जसं चमकत असतं ते आज चमकतच नाही. काय झालंय काय नेमकं घरामध्ये, जसं म्हणतात की घरामध्ये अत्यंत काय म्हणतात, घरामध्ये एक आई आणि घरामध्ये पतिपरायणा अशी स्त्री जर नाही तर त्या घरामध्ये कोणीही विवेकवान पुरुष राहण्याची इच्छा करत नाही. बघा एवढा कामांध व्यक्ती सुद्धा काय म्हणतो, घरात आई पाहिजे आणि घरात पतिपरायणा स्त्री पाहिजे. आई आणि पत्नीशिवाय संसार नीट करता येत नाही, याला सुद्धा कळते. आजकालच्या लोकांना ती कळत नाही, म्हणजे हे याच्यापेक्षा आणखी डुबलेले आहेत. आईला घराच्या बाहेर काढणारे लोक आहेत. हा काय म्हणतो, आई घरात पाहिजे, आई घरात नसेल तर घराची शोभा नाहीये. आणि आज मात्र सगळं उलट पाहायला मिळतंय. असो तर म्हणते की हे गेली कुठे, अनेक प्रकारे शोधण्याचा मी प्रयत्न केला पण ती काय मला भेटली नाही. तर त्या स्त्रियांनी म्हटले की माहित नाही नरनाथ, खरं काय मला कळलं नाही, परंतु तुमची जी स्त्री आहे आमची स्वामिनी, तुम्ही गेल्यापासून काय झालंय, तिने सगळे दागदागिने काढून ठेवले अंगावरचे आणि तिने काय केले, सगळी जी शय्या आहे मस्त कोमल शय्या त्याला त्याग केला, जमिनीवर झोपली, ती चित्त पडलीये, जमिनीवर झोपलीये, काही आसन नाही, काही नाही, पृथ्वीवर पडलीये. काय झालं काय हे कळत नाही. राजा पुरंजन त्या स्त्रीच्या मोहामध्ये एकदम मोहांध झालेला, वेग नष्ट झालेला आणि त्या राणीला पृथ्वीवर अशा प्रकारे अस्तव्यस्त पडलेलं पाहून तो खूप दुःखी झाला, व्याकुळ झाला. दुःखद अंतःकरणामध्ये आपल्या प्रेयसीच्या जवळ गेला आणि प्रणय कोप झालेला आहे का म्हणून तो विचार करू लागला, ही माझ्यावर रागवली की काय, नेमकं झालंय काय. म्हणून आता हा तिला मनवायचे प्रयत्न करतो. काय तो त्याला मनवण्यामध्ये पण फार पटाईत होता, कारण असे लोक असतातच पटाईत, नाही का. ज्याला ते कामाशी काम आहे, आपलं काम काय आहे, आपलं जे काम आहे ते काम आपल्याला 100% चोख जमलंच पाहिजे.
मग ती स्त्री जी आहे तिच्यामध्ये तुझी आसक्ती आहे म्हटल्यानंतर ती रुसली तर तिला मनवणं तुला जमलं पाहिजे. मनोहार सुरू झाला आणि काय म्हणतात, मनवायला सुरुवात केली. काय म्हटले की सगळ्यात पहिलं त्याने काय केलं, आहा, त्याने सगळ्यात पहिलं अनुनिन्येत शनकैर्वीरो अनुनय कोविद, अनुनय विनय सुरुवात केली. स्पर्श, काय केलं, स्पर्श केला. कुठे स्पर्श केला, पादयुगल माह, पाया पडला रे बाबा. काय केलं याने, पाया पडला तिच्या. सगळ्यात पहिलं पायाला स्पर्श केला. ए बाई तुझ्या पाय पडतो. झालंय काय, झालंय काय बघा. म्हणजे कुठली पण स्त्री जेव्हा रुसते ना, तिच्या रुसण्यामागं पुरुषच कारण असतो, पण पुरुषाला माहित नसतं की ह्या कुठल्या कारणामुळे रुसलीये. फार प्रचंड मोठा प्रश्न आहे. मग तिच्या पाया पडून पहिलं हे विचारलं, तू का रुसलीये. म्हणतात की मग पाया पडलं, त्यानंतर तिला मांडीवर घेतलं. म्हणे की देवी काय झालं, काय सुंदरी, काय सुंदर सुंदर संबोधन. हे सुंदरी, मी फार अभागी आहे रे, तुला सोडून गेलो, खरंच मी अपराधी आहे, मोठा अपराध. तू काय लागेल तो दंड दे मला. मी तुला सोडून कुठे गेलो, तुला न सांगता जंगलात मी एकटा शिकार खेळायला गेलो आणि खरंच मला दंड दिला पाहिजे तू. म्हणून एक काम कर, जसं एखादा स्वामी आपल्या सेवकाप्रती त्याला दया करतो, दंडित करतो पण दया करतो आणि परत त्याला आपलंसं करतो, तसंच तू मला कर, माझ्यावर अनुग्रह कर. मग क्रोधामध्ये खरं तर मी तुला सोडून निघून गेलो, परंतु खरंच तू माझी काय म्हणतात, तुझ्याशिवाय माझं काहीच नाही असं समज आणि तू मला स्वीकार कर, क्षमा कर. अत्यंत सुंदर सुंदर काय काय बोललंय तर तुम्हाला काय सांगू, खूप काही बोललाय. ते म्हणते की तू अशा प्रकारे रुसलेली आवडत नाही, तुझा सुंदर चेहरा, हसरा चेहरा अमुक तमुक पाहायला लागतं, असं खूप काही बोलला. अनेक प्रकारे तिला मनवलं, खूप मनवलं आणि शेवटी आता याचं काम तो करत आलेला खूप जमाना झाला, अनुभवी होता. 100 वर्षापासून तिला तेवढं मनवण्यामध्ये त्याने घालवलेलं होतं, म्हणजे खूप माहीर झाला. तेवढ्या कामात तर तू एकदम पटाईत झालेला. थोड्याच वेळात ती हसली, अत्यंत सुंदर प्रकारे. ती म्हटली ठीक ठीक, काय हरकत नाही. आणि मग हसल्यानंतर पुढे काय झालं ना ते आपण उद्या ऐकू. आता ती कशी हसली ह्याला सुद्धा खूप छान वर्णन केलं इथे, पण एवढं वर्णन करायचं मला नाही वाटत गरजेचं आहे, ते तुम्हाला सगळ्यांना माहीत आहे. त्याच्यामुळे झाला आजचा वेळ आपला, झालेली सेवा भगवतचरणी समर्पित करून वाणीला विश्राम देऊ. ओम पूर्णमद पूर्णमिदं पूर्णात् पूर्णमुदच्यते पूर्णस्य पूर्णमादाय पूर्णमेवावशिष्यते. ओम शांती शांती.